आणि मनाला चटका लावणारा असा नरसंहार होता तो 2002 साली झाला आणि त्यानंतर डिपार्टमेंटचे हेड असलेल्या अरुण साधूंनी जर्नलिस्टिक इथिक्स या विषयावर संशोधन करायला सुरुवात केली। यूजीसीने एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट त्यांच्याकडे सोपवला आणि साधारणपणे 2006 साली तो पूर्ण झाला। एक मौल्यवान दस्तावेज म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रातला हा एक अतिशय मौल्यवान असा दस्तावेज आहे। तो उशिरा का होईना, अनेक लोकांचे हात लागत का होईना, पण आज प्रकाशित होतोय। हा खरा म्हणजे त्या पुस्तकाचा आनंद सोहळा आहे ज्याच्यामध्ये आपण सारे सहभागी आहोत। दुर्दैवाने आज अरुण साधू आणि ज्यांनी या पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून चालना दिली ते किरण ठाकूर दोघे हयात नाही। ते असते तर अधिक आनंद झाला असता, पण ज्यांचे ज्यांचे या पुस्तकाच्या निर्मितीत हातभार लागले त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। 20 वर्ष मी दिल्लीत होतो आणि जर्नलिस्टिक इथिक्स या पुस्तकाची निर्मिती करताना अरुण साधू वारंवार दिल्लीला यायचे। आले की एक फोन पहिला मला असायचा, काय करतोयस? मी दिल्लीत पत्रकारिता करत होतो, पण साधू आल्यानंतर ऑल प्रोग्राम स्टँड कॅन्सल्ड अशा पद्धतीने आमचं असायचं। तर त्या पद्धतीने मग मी त्यांच्याबरोबर खूप काळ असायचो। बऱ्याच मान्यवर लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या। त्या प्रत्येक ठिकाणी नाही पण निवडक ठिकाणी ते मला घेऊन गेले आणि त्यावेळेला मला एवढंच माहिती होतं की अरुण साधू यूजीसीने सोपवलेल्या एका प्रोजेक्टवर काम करत आहेत। इथे अहवाल असा उल्लेख झाला। दिल्लीमध्ये 19 वर्षात सरकारी अहवाल खूप वाचायची सवय लागली आम्हाला, कारण आठवड्यानंतर जेव्हा वार्तापत्र लिहायला लागायचं तेव्हा तो सरकारी अहवाल वाचून त्याच्यातले शोधून तर म्हटलं अरुण साधू आणि अहवाल कुठे लिहित आहेत यूजीसीचा, असं मला त्यावेळेला वाटायचं। मी आपलं गाडीचं सारथ्य करायचो आणि अरुण साधू कमी बोलायचे, आपल्याला माहिती आहे। ज्या दोन व्यक्ती बद्दल आपण आज इथे बोलतो त्या दोघांचा माझा व्यक्तिशः स्नेह होता। उज्ज्वलाने सांगितलं त्याप्रमाणे किरण ठाकूर तर फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर याच्या पलीकडची मैत्री होती। हे फार क्वचित असतं की एका पत्रकार नगरमध्ये राहत असल्यामुळे बाहेर गावी किंवा आजारपण या दोनच गोष्टी सोडल्या तर दररोज भेट व्हायची, इतकी अशी ती जवळीक होती। निवेदन उदाहरणांसहित केलेलं आहे, त्यात भर घालणं शक्य नाही। आणि राजीवनी नुसतं त्या संबंधातच नव्हे तर प्रेस काउन्सिल ज्याची मुळे निर्मितीच अशा प्रकारचं एथिक्स पाळलं जावं यासाठी केली गेली होती, त्या प्रेस काउन्सिलच्या मर्यादा आणि तरी सुद्धा त्यातनं झालेलं काम हे दोन्ही अत्यंत उत्तमपणे स्पष्ट केलेलं आहे। आणि अरुण साधू आणि किरण ठाकूर आणि त्यांच्या पाठोपाठ ते दोघे नसताना आल्हाद गोडबोले, उज्ज्वला बर्वे आणि या सर्व लोकांनी जे उत्तम काम केलं आणि कदाचित तुम्हाला पटकन जाणवणार नाही, परंतु त्याच्या पाठीमागे सुदेश इंग्लस पुस्तकांनी जी ताकद लावली ती जर लावली नसती तर हे पुस्तक आलं नसतं। ग्रंथालय साधारणपणे मुख्यतः मराठी पुस्तकं प्रसिद्ध करते, काही इंग्रजी अपवाद आहेत, परंतु हे पुस्तक मात्र म्हणजे तो स्मृतिनिधी नसता तरी सुद्धा सुदेशनी घेतलं असतं आणि त्यांनी ते पूर्णत्वाला नेलं। म्हणून मला असं वाटतं की त्याचाही ते ना हात आहे गाडीतला धूर निघाला, ड्रायव्हर गाडी एक और आग लग गई हिंजोड़ी में।
अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये 1997 साली धनकवडी, वारजे, दायरी, कात्रज त्याचप्रमाणे वडगाव हा भाग समाविष्ट झालेला होता आणि या भागातील गुंठेवारीने घरे नियमित करण्यात आली आणि जे गुंठेवारीने घरे नियमित केल्याच्या नंतर त्या ठिकाणचे असणारे नियमितकरणाचे नकाशे असतील, कागदपत्र असतील, हे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून गहाळ झालेले आहे आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना जर त्या ठिकाणी संबंधित असणारे कागदपत्र असतील, केलेली गुंठेवारी असेल, या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सतत हेलपाटे मारावे लागत असतात. खरं तर त्या ठिकाणी जे गुंठेवारीमध्ये जी गहाळ झालेली कागदपत्र आहे, ज्या अधिकाऱ्याने हे गहाळ केलेले आहे त्याच्यावर एक कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे. आणि दुसरं अध्यक्ष महोदय असं आहे की या ठिकाणी जे गुंठेवारी, बोगस गुंठेवारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रेकॉर्ड मधील संपूर्ण कागदपत्रे गहाळ करण्यात आलेली आहे. याची सविस्तर चौकशी होणं अत्यावश्यक आहे. अन्यथा पुणे महानगरपालिकेमधून या ठिकाणी जसं हेच प्रकार गुंठेवारीची कागदपत्र गहाळ झालेली आहे तर अन्य सुद्धा कागदपत्र गहाळ होतील, याची या ठिकाणी आपण कारवाई करू. खरं तर त्या ठिकाणी डिजिटल प्रणाली लागू करणे अत्यावश्यक होतं. नागरिकाला ऑनलाईन अर्जावरून कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी या ठिकाणी पॉईंट्स ऑफ मागणी करत आहे.